मध्ये या निवडणुकांच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी वेळेत झाली असती तर मुंबई महानगरपालिका निवडणूक मुंबईकरांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळेत झाली असत्या। पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवण्याचा निर्णय केला, वेळेत निवडणुकांची तयारी केली नाही। नंबर 1। नंबर 2, नवीन कुठली जनगणना किंवा अन्य कुठलेही कारण समोर नसताना प्रभागाच्या रचनेमध्ये वाढ आणि बदल हे अकारण केलं आणि निवडणुका पुढे जातील याचा प्रयत्न त्यांनी केला। याचं सर्वस्वी पाप उद्धवजींचं आहे। आणि मग नंबर 3, ज्या वेळेला त्यानंतरच्या सरकारने 227 वरच निवडणुका वॉर्डांच्या करायच्या, त्याला न्यायालयात आव्हान उद्धवजींच्याच पक्षाने दिलं, तिथे वेळ काढला आणि आता निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव या विषयावर परत न्यायालयात गेले। खरं तर याआधी 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभा दोन्हीही उबाटा गट आणि चिन्ह घेऊन लढले। आता ही तिसरी निवडणूक अकारण त्या विषयावर न्यायालयात जाणं, याचा अर्थ प्रशासक नेमल्यापासून न्यायालयात जाणं आणि वेळेत निवडणुकांची तयारी न करण्यापासून या पद्धतीचे दावे दाखल करणं, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मुंबईच्या निवडणुका होऊच नयेत याचा सातत्याने का प्रयत्न करतोय, हा आमचा सवाल आहे। मुंबईवासी त्यांच्या अडीअडचणीला नगरसेवक हवेत, आपल्या प्रशासकीय आणि अन्य आपल्या असलेल्या संविधानिक व्यवस्थेत नगरसेवक हे पद, हे कर्तृत्व आणि अशा व्यक्ती या महत्वाच्या मुंबईकरांना वाटतात। पण जाणून बुजून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष निवडणुका विलंबित करण्याचा प्रयत्न करतायत। रोज नवनवीन हातखंडे, आता टाकलेला दावा सुद्धा त्यातलाच भाग आहे आणि म्हणून आमचं मत आहे, करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवलं करतायत, निवडणुकांपासून पळ काढतायत। उद्धव ठाकरेंचा पक्ष निवडणुकाला घाबरतोय आणि म्हणून निवडणुकी आधी 3 पक्षांबरोबर राहून यश मिळणार नाही म्हणून आता अन्य कुठल्या पक्षाशी ते वारी करतायत आणि निवडणुका पुढे ढकलण्याचे कायदेशीर पेच निर्माण करतायत। करून दाखवलं म्हणणारे पळून दाखवतायत। मराठी होतं। सामूहिक अत्याचार झालेला नाही, मात्र भाजपच्या काही नेत्यांनी गंभीर आरोप केलेले होते। या प्रकरणी काय? माझी भूमिका पहिल्या दिवसापासूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मी व्यक्तित्वाच्या वर किंवा व्यक्तिगत आरोपांवर कधीच बोलत नाही, कधीच आरोप करत नाही। मी या विषयावर कधीच बोललेलो नाही, कधीच आरोप केलेले नाहीत। आजही त्या विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही। जर पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिला असेल तर न्यायालय त्याचा निर्णय करेल आणि आवाजवी कोणाला व्यक्तिगत आयुष्यात त्रास व्हावा अशी भूमिका माझी नाही, पक्षाचीही नाही। सर, मनीषा कायंदेंनी काल एक दावा केलेला आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये अरविंद नक्षलवाद घडलेला आहे, तर तुम्ही कसं बघता? त्यांना या गोष्टी समर्थन करा? त्यांनी याबद्दलची माहितीच सभागृहात ठेवली आहे, त्यांनी या पद्धतीची माहिती माध्यमांसमोर ठेवली आहे, त्यांनी काही संस्थांची नावं दिली आहेत, त्यांनी काही व्यक्तींबद्दल आक्षेप दिलेत। मला वाटतं या सगळ्याची चौकशी जरूर झाली पाहिजे, कारण आमच्या वारीची परंपरा ही केवळ महाराष्ट्र राष्ट्र नाही, आंतरराष्ट्रीय भक्ती मार्गाची आहे आणि त्या वारीमध्ये गैरसमज, गैरमतलब आणि गैरप्रकार वैचारिक होणार असतील तर त्याची शंका
निर्माण झाल्यानंतर दूर झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. तर भाजपवरती राऊतांनी आरोप केलेले आहेत की ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, ज्यांच्यावरती आरोप करतात त्यांनाच पुन्हा पक्षामध्ये घेतात, असं भाजप आहे. संजय राऊत यांना कुठल्या तोंडाने बोलायचा अधिकार आहे की संजय राऊत तुम्ही आणि उद्धवजी तुम्ही आणि तुमचा पक्ष आरोप झालेल्याचे नाही. बॉम्बलास्ट जशा केसमध्ये जे चार्जशीट झाले, मुंबईतल्या सामान्य माणसाचा बळी घेतला, त्यात जे चार्जशीटेड झाले आणि नंतर न्यायालयाने दोषी ठरवले, ते दोषपात्र शिक्षापात्र बॉम्ब ब्लास्ट मधल्या आरोपींबरोबर तुम्ही प्रचार आणि पक्षात घेता. तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारणार? तुम्ही आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमच्या चेहऱ्यावर चिखल उडेल. पुण्यामध्ये जलसंपदा विभागाच्या जमिनी लाटल्या जात आहेत. व्यावसायिक बीजी शिर्के यांनी कॅनॉल बुजवून स्वतःच्या बांधकामासाठी रस्ता करून ती जमीन हडपली असा एक प्रकार समोर आला. नाही, मला याची माहिती नाही. माहिती घेऊन बोलावं लागेल. नरेंद्र जाधव त्यांनी कोणाच्याही कोणत्याही समितीचा अहवाल स्वीकारणार नाही अशी भूमिका आज संजय राऊत यांनी स्पष्ट केलेली आहे. पण त्यांना विचारतोय कोण? ते अहवाल स्वीकारतील नाही स्वीकारतील संजय राऊतांना विचारतोय कोण? मराठीबद्दल कट्टर आणि हिंदुस्थानी भाषेबद्दल प्रखर ही भाजपची भूमिका आहे. मराठीबद्दल कट्टर आणि विद्यार्थी हितांबद्दल खंदे समर्थक हीच आमची भूमिका आहे. राज्य सरकार अशा तकलादू वक्तव्य करणाऱ्या गोष्टींना भीक घालत नाही. पण दीपक पवार या संदर्भात म्हणत आहेत की नरेंद्र जाधव हे सध्याला राज्यसभेवर आहेत आणि ते संघाचे जवळचे आहेत, त्यामुळे आम्हाला ते नको आहेत असं. बघा, मला व्यक्तिगत आता तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांच्यावर बोलायचं नाहीये. जरूर मराठीचा आग्रह धरा, जरूर तो आग्रह योग्य आहे. आमच्या भूमिका मराठीच्याच आहेत. विषयाला विपर्यास आणि फाटे फोडण्याचे धंदे या लोकांनी बंद करावे एवढंच त्यांना आज सांगतो. सर, पुण्यात धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे. पुस्तक घेऊन जरी डोक्यावर निघाले, कोण? त्याच्या वारीमध्ये जे संविधानाचं पुस्तक घेऊन डोक्यावर निघाल्याचं चित्रकार मनीषा कायंदे मॅडमनी सांगितलं इथे, आणि ते दुसरे लोक इथे निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह पसरवत आहे असं त्यांचंही म्हणणं होतं. पण संविधानाचं पुस्तक असलं की चौकामेळा आणि संत तुकारामांची पण गाथा असू शकते असंही काल विपक्षाने. बघा, मला यातली पूर्ण माहिती नाही. संविधानाचा अपमान कोणीच करणार नाही, करता कामा नये, आणि अपमान करणारं वक्तव्य होता कामा नये, एवढंच मी म्हणेन. सर, मीरा भाईंदरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. मराठी हिंदी जो भाषिक वाद आहे तो खूप पेटलेला पाहायला मिळतो. मनसेकडून मारहाण झाली. बघा, मराठी भाषा महाराष्ट्रात बोललीच गेली पाहिजे. मराठी भाषेचा अपमान मान्य नाही. मराठीबद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल, किंबहुना शिकावं लागेल, शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे. पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला चोप देणं हे गैरकृत्य अयोग्य आहे, आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही. त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. एक मिनिट, मराठी छत्रपती संभाजीनगरमधून बाल सुधारगृहातून 9 मुलींनी पलायन केलेलं आहे. ते व्यवस्थापन आहे, त्याच्यावरती टीका केलेला आहे. CCTVचं बंधन आणलेलं आहे. बाकी गोष्टी स्वतंत्र असतं ते आम्हाला मिळत नाही असा आरोप करून त्यांनी पलायन केलेला आहे. या विरोधात बाल सुधारगृहाच्या व्यवस्थापनावरती काय चौकशी करणार, त्यांच्यावरती सरकार. मला याची पूर्ण माहिती असेपर्यंत मी बोलणं हे योग्य ठरणार नाही. माहिती घेऊन नक्की बोलू. सर, पुण्यात एक धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे. एका महिलेवरती अत्याचार घडलेला आहे, ते पण घरामध्ये घुसून तिच्या चेहऱ्यावरती स्प्रे देखील मारला गेलेला आहे. आणि यावरून आता विरोधक टीका करतायत की राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पुन्हा एकदा, महिलांशी संबंधित विषय हा इतका संवेदनशील आहे. गुन्हा कोणाशी घडो त्याबद्दल कठोर होणंच आवश्यक आहे. संबंधित प्रसंग मला माहीत नाही, पण राज्य सरकार सर्वसाधारणतः कायदा सुव्यवस्था गुन्हेगार यावर कठोरच कारवाई करेल. मीरा रोड में जिस तरीके से इस समय मराठी और हिंदी विवाद को लेकर वहाँ स्ट्राइक चल रही है, सरकार के हिंदी भाषा का जो जीआर था उसको स्टे देने के बाद भी मारपीट जैसी घटनाएं हो रही हैं पूरे प्रदेश में. देखिए, महाराष्ट्र में मराठी का ही महत्व होगा. महाराष्ट्र में मराठी बोलनी चाहिए, ये हमारा आग्रह है. अन्य भाषिक भी मराठी के साथ है,
और मराठी भाषा के साथ रहने चाहिए, ये हमारी भूमिका है। लेकिन अमराठी व्यक्ति या अमराठी भाषा को अपमानित करना, दंडित करना या मार पिटाई करना, ये भाजपा को मान्य नहीं। कानून व्यवस्था चलते समय ऐसे व्यक्तियों पर कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग है। दूसरी घटना है कि ये थाने में मराठी और गैर मराठी के बीच झगड़ा होता है, ग्राहक और दुकानदार के बीच। राजन विचारे दोनों को ऑफिस में बुलाते हैं, मराठी आदमी से उत्तर भारतीय को बिकवाते हैं, माफी मांगते हैं जबरन। कानून हाथ से लेने क्या सरकार दे रही लोगों को? कानून व्यवस्था में कोई भी भंग करेगा तो उस व्यक्ति को गुनहगार समझा जाएगा और उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, यही हमारी मांग है। आपकी सरकार कार्रवाई करेगी कि ये राजन विचारे को सांसद है, अगर ऐसे लोग? मुझे उस पर्टिकुलर प्रसंग की जानकारी नहीं, लेकिन जो भी कानून हाथ में लेगा, कानून उसके ऊपर सख्त कार्रवाई करना चाहिए, हमारा कहना। उद्धव ठाकरे जिस तरीके से रैलियों में ये कह रहे थे कि अगर हिम्मत है तो महानगर पालिका के चुनाव करके दिखाएं, अब उद्धव ठाकरे की तरफ से जिस तरीके से कोर्ट मूव किया गया है तमाम सारी चीजों को, देखिए सच बात यह है, मुंबईकर चुनाव चाह रहा है। नगर सेवक के रोजमर्रा के जीवन में लोगों में काम में आने वाला व्यक्ति होता है। मुंबई महानगर पालिकाओं की व्यवस्था लोगों तक पहुंचाने के लिए चुनाव जल्द होने चाहिए, भाजपा की भूमिका है। लेकिन मैं आपको पिन पॉइंटेडली बता दूं, 2022 को चुनाव मुंबई महापालिका होने थे, उसकी पूर्व तैयारी 6 महीने पहले सर्वसाधारण होनी चाहिए। उद्धव जी मुख्यमंत्री थे, तब चुनाव की तैयारी उन्होंने क्यों नहीं की? उनको चुनाव करवाने नहीं थे, हमारा आरोप है। बाद में मुंबई महानगर पालिका पर प्रशासक, एडमिनिस्ट्रेटर बिठाने का निर्णय ये उद्धव जी ने किया, क्योंकि उनको चुनाव करवाना नहीं था, ये हमारा आरोप है। बाद में कोई कारण नहीं था, कोई नया सेंसस या कोई कारण सामने नहीं था, तो भी डिलिमिटेशन वार्ड का करना ये अकारण था। वो उन्होंने किया क्योंकि चुनाव उनको जल्द करवाने नहीं थे, क्योंकि उसकी प्रक्रिया होती है, और ये हमारा आरोप है, उनको चुनाव नहीं करवाने थे। चौथी बात, जब फिर से 227 का निर्णय हुआ तो उसको चैलेंज करने के लिए उद्धव जी और उनके दल के लोग कोर्ट तक चले गए, टाइम निकाला, क्योंकि वो चुनाव से डर गए। उद्धव जी चुनाव से डरते हैं, मुंबई वासियों ने उनको कभी का झिटकार दिया है। अब 2 चुनाव उबाटा नाम से और चिन्ह से लड़े, अब तीसरा चुनाव कॉरपोरेशन का आया तो उनको याद आया कि मुझे नाम भी चाहिए, चिन्ह भी चाहिए, फिर कोर्ट गए। ये डिले टैक्टिक्स है, चुनाव को विलंबित करने की प्रक्रिया है। और मैंने पहले से चारों बिंदु बताए, उद्धव जी चुनाव से डरते हैं। मुंबई करों ने उद्धव जी और उद्धव जी के दल को कब से दूर कर दिया है, और जो बोलते थे कि हमने करके दिखाया, अब वो भाग कर दिखा रहे चुनाव से, ये हमारा कहना है। 5 तारीख को ठाकरे परिवार का जो मोर्चा है उसमें मतलब जो एक रैली है उसको लेकर टीजर लॉन्च किए जा रहे हैं, 2 शेरों को दिखाया जा रहा है, बाकी कुत्तों को दिखाया जा रहा है। इस तरीके से ऑफिशियल अकाउंट से इस तरीके के ट्रेलर कि 5 तारीख को जब ठाकरे परिवार सामने आएगा तो उस समय में क्या परिस्थिति होगी अपोजिशन की? देखिए, जिनको चिल्लाना है, बोलना है, बातें कहनी वो करे, लेकिन हिम्मत से कभी तो हमारे सामने चुनाव में आए, हिम्मत करके चुनाव लड़े। और विशेष रूप से उद्धव जी के दल से कहता हूं, बिना पूछे हर सभा में आप कहते हैं उद्धव जी मी मर्दानचा पक्ष है, तो भाई मर्दानगी दिखाकर अकेले चुनाव में सामने आए, हिम्मत है तो आए। पहले दिन से मैं इस पर बहुत स्पष्ट हूं, मैं व्यक्तिगत किसी के चारित्र पर कभी भी आलोचना नहीं करता हूं। दिशा सालियन प्रकरण में भी मैंने कभी इस प्रकार की बातें न की, न करता हूं। अब न्यायिक मामला है, न्याय करेगा।
और अगर आदित्य ठाकरे जी को राहत मिलती है तो उनको मुबारक है। संजय राउत दावा कर रहे हैं कि आरोप अब सिद्ध हो गया कि कहीं भी आदित्य का रोल नहीं, मुख्यमंत्री और जो बीजेपी के अन्य नेता जो आरोप लगाते हैं माफी मांगे। भाई उनसे पूछिए, वो दिन भर रोज कितने ऊपर आरोप करते हैं, तो उनको तो माफी की फैक्ट्री या सामना नहीं माफीनामा ये नया पेपर खोलना पड़ेगा। में एक डिलीवरी बॉय अंदर घुसा, उसने लड़की को दुष्कर्म किया, उसका वीडियो भी बनाया, फोटो निकाली उसके साथ और धमकी दी कि अगर किसी को बताया तो मैं उसको वायरल कर दूंगा। इतना गंभीर मामला है और विपक्ष को लेकर सरकार की स्टूडेंट हो या महिला हो, देखिए कानून जो भी हाथ में लगा उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। इस पर्टिकुलर घटना की जानकारी नहीं, लेकिन ये बहुत संवेदनशील मामला है आपने जो बताया, और उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, कानून सख्त होना चाहिए। सर, राज्यात कुपोषित बालकांची संख्या वाढू लागली, मुंबई उपनगरातला आकडा जास्त आहे कुपोषित बालकांचा। आपल्याला या विषयातली माहिती मी अगोदरही दिली आहे। या विषयात 1.5 महिन्यापूर्वी मी बैठक घेतली, आज तुम्ही प्रश्न विचारता आणि या विषयावर महापालिकेशी संबंधित अधिकारी, राज्य सरकारचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांना कार्यक्रम 2 महिन्यामध्ये असा द्या, एकही मुंबई उपनगरात कुपोषित बालकाची तक्रार येता कामा नये असा ऑलरेडी निर्देशित केलेला आहे। आशीष जी, राहुल गांधी कार्यकर्ते त्यांच्यावरती काही गुन्हे दाखल होते आणि त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार होता, मात्र संजय राऊतांनी या संदर्भात ट्विट केलं होतं आणि आता तो पक्षप्रवेश सध्या तरी थांबवलेला आहे। मला वाटतं संजय राऊत यांच्या बोलण्याची किंमत शून्य। त्यांच्या पक्षातच केवढे गुन्हेगार आहेत, त्यांच्या पक्षात बाहेर न आलेले किती लोक आहेत, आणि त्यांच्या पक्षाचा प्रचारक दोषपात्र, शिक्षापात्र, बॉम्ब ब्लास्ट मधला आरोपी आहे। त्यांनी दुसऱ्यावर शिंतोड उडवू नये, त्यांच्या तोंडावर चिखल उडेल। राहुल गांधींनी आरोप केलेला आहे की 3 महिन्यांमध्ये 700 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत। मला वाटतं सरकार एकाही शेतकऱ्याच्या आत्महत्येबद्दल गंभीरतेने काम करत आहे। सर्व योजना कार्यक्रम तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं, अधिकच्या त्यांच्या मागण्या यावर योजनाशः काम चालू आहे। झालेल्या आत्महत्यांच्या बद्दल सरकार सुद्धा अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे। माननीय कृषी मंत्री आणि मुख्यमंत्री यावर योग्य निर्णय घेऊन कार्यक्रम घोषित करतील। आशीष जी, राहुल गांधीने जो की मागच्या अनेक वर्षांमध्ये सातत्याने जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा झाल्या होत्या, काही वेळापूर्वीच तुमच्या त्यांची भेट झाली, तुम्ही जे त्यांना वाक्य म्हणाला ते सध्या चर्चेमध्ये आहे वेगवेगळ्या अर्थाने। बघा, जयंत पाटील व्यक्तिगत आमचे मित्र आहेत, या सभागृहातले वरिष्ठ सदस्य आहेत। सभागृहामध्ये जी थोडी लोक ज्यांच्याकडे बघून सभाशास्त्र आणि नियमावली याच्या आधारावर आपली बाजू सक्षमतेने कशी मांडावी याच्याबद्दल उत्कृष्ट काम करणारे ते आहेत, आणि म्हणून त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध यातना राजकारण काढणं हा त्यांच्यावरही अन्याय होईल असं मला वाटतं। आशीष जी, राहुल गांधी जिस तरीके से ट्वीट करते हैं कि महाराष्ट्र सरकार की योजनाएं किसानों तक नहीं पहुंच रही हैं और 700 से अधिक। राहुल गांधी जी महाराष्ट्र के चुनाव का जोर का झटका धीरे से लगा, ऐसी उनकी स्थिति है, और इसके लिए जोर के झटके से वो संभल नहीं पा रहे, उनकी हार को लेकर वो पचा नहीं पा रहे, और इसके लिए अपनी हार को छुपाने के लिए और महाराष्ट्र की जनता के निर्णय को डिस्क्रेडिट करने के लिए ये तकलादू, बेबुनियाद, बेताल्लुक बातें राहुल गांधी जी करते हैं।